कदाचित विद्यमान आमदार राणेसाहेब यांनी ती पूर्ण भाषण ऐकलं नसणार। मी सविस्तर मांडणी केलेली आहे। सोबत मी माझे डॉक्युमेंट पण घेऊन मी समोर बसलेल्या पत्रकार बंधूंना पण सांगितलं होतं की यात काय तथ्य आहे की नाही हे पडताळणी करण्याचं आता काम करा। पण हे सांगण्याची मला वाटत नाही गरज, कारण निलेशजी राणेसाहेब यांनी अक्षरशः निवडणूक आयोगालाच खोटं ठरवण्याचा प्रयत्न केलेला आहे। याचं कारण मी सांगते। काल मी माझ्या भाषणात एक गोष्ट उल्लेख केला नव्हता, तो म्हणजे जेव्हा छाननी होती, छाननी प्रक्रियेचा दिवस होता आणि त्या दिवशी तब्बल एक नाही तर 5-5 वकील यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातून छाननीच्या वेळेस आर्ग्युमेंटसाठी 2.5 ते 3 तास आर्ग्युमेंट चालू होती। बाहेर अक्षरशः सर्व उमेदवार खोळंबले होते आणि हे शाश्वत सत्य आहे, पत्रकार बंधूंना पण माहिती आहे। आतमध्ये जे सभागृहात निवडणूक निर्णय समिती बसली होती, त्यांनी ते वैध ठरवलं। म्हणजे निलेश राणे साहेब हे निवडणूक आयोगाला खोटं ठरवायचा प्रयत्न करत आहेत आणि माझं सर्टिफिकेट आरक्षण पडल्यानंतरच मला फोन आला आहे ना। म्हणजे साहेब सुज्ञ आहेत, विद्यमान आमदार आहेत ते, म्हणजे नक्कीच त्यांनी आरक्षण झाल्यानंतरच मला फोन केला। त्या कालच्या व्हिडिओमध्ये मी 20 ते 25 मिनिटात सगळं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे। स्टार्ट टू एंड कशी घटना घडली, त्याचा एंड कसा झाला आणि नाविलाजास्तव मी तो रेकॉर्ड क्लिप सादर केला। कारण गेले 3 दिवस हा एकच विषय नाही, वेगवेगळ्या परीने त्यांचे कार्यकर्ते ट्रोल करतायत, वाड्यावाड्यात फिरतायत, वाड्यावाड्यात अपप्रचार करतायत। हे सगळ्या गोष्टी खरं ते जनतेसमोर आणण्याचा मी एक प्रामाणिक प्रयत्न केला। आणि महिला आहे हे शाश्वत सत्य आहे आणि ती नुसती महिला नाही आहे, तर ती समाज उपयोगी पडणारी, समाजभान असणारी, अनेक सेवाभावी संस्थात वावरणारी, त्या अनेक गरजू महिलांपर्यंत पोहोचणारी ही एक स्त्री आहे। आरोप म्हणजे उमेदवारी अर्ज भारतीय जनता पार्टीने मला कॅन्डिडेट डिक्लेअर केलं प्रथम नागरिक मालवणसाठी आणि एक राष्ट्रीय पक्ष विकास कामांचं तर विजन घेऊन आम्ही चाललोच आहे। घरोघरी प्रत्येकाच्या दारात आपण पोहोचतोय, जी धोरणं आहेत ती सांगण्यासाठी। आणि ते कदाचित वातावरण त्यांना भावलं नसणार, ते कारण असू शकतं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।